नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. धन की बात या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करतोय शेअर मार्केट क्षेत्रात रोजगाराच्या सुवर्ण संधी आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत शेअर मार्केट तज्ज्ञ श्रुती सराफ. आपण त्यांचं स्वागत करूया. मॅडम, कार्यक्रमात मनापासून नमस्कार सर. कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे, मात्र त्याआधी आपण मॅडमची थोडक्यात ओळख करून घेऊया. श्रुती सराफ यांना शेअर मार्केट या क्षेत्रातला 15 वर्षांचा अनुभव आहे. शेअर मार्केट विषयीचे चढ उतार याच्यामध्ये ते तज्ज्ञ आहेत. त्यांनी या क्षेत्रामध्ये अनेकांचं करिअर घडवलंय. त्यांचा शेअर ट्रेडिंग कोर्स अतिशय उपयुक्त आहे. शेअर मार्केटमधील NISM आणि NCFMच्या सर्टिफिकेशनसाठी त्या मार्गदर्शन करत असतात. चला तर मग आपण त्यांच्याशी गप्पा मारूया. मॅडम, पुन्हा एकदा कार्यक्रमात स्वागत. शेअर मार्केटच्या संदर्भामध्ये आपण 15 वर्ष गेली काम करताय आणि कोर्सेस सुद्धा तुम्ही घेत असता, मुलांना शिकवत असता आणि बरीच जण या कोर्समधून बाहेर पडलेली आहेत. मुळात हे कोर्स कशा संदर्भातला असतो आणि त्याचा जो फायदा आहे, ही जे येणारी लोक आहेत त्यांना कशा पद्धतीनं होतो? गेल्या 15 वर्षात जो मी चढ उतार बघितलेला आहे शेअर मार्केटचा. शेअर मार्केट असं आहे जसं आपण नॅशनल स्टॉक एक्सचेंज आहे, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे, पण भारतीय शेअर मार्केट ज्याच्याशी आपण आपल्याला माहिती आहे. बरोबर. त्यात आम्ही हे बघितलं आहे की लोकांना पैसे गुंतवणूक येतं, म्हणजे गुंतवण्याची इच्छा असते, ते गुंतवतात. पण मग ते एक्झॅक्टली गुंतवायचे कसे आहेत, कशा प्रकारे गुंतवायचे आहेत, त्यातल्या स्ट्रॅटेजीज काय काय आहेत, कुठल्या सेगमेंटमध्ये गुंतवायचे आहेत, हे आम्ही ह्या सगळं आमच्या वेगवेगळ्या कोर्सेसच्या द्वारे शिकवतो. आणि त्यात होतं काय की ज्यांना नॉलेज नसतं, विदाऊट नॉलेज जेव्हा ते एंट्री करतात मार्केटमध्ये, गुंतवणूक करतात, मग त्याच्यात त्यांचे बरेच लॉसेस पण होतात. मग अशा वेळेस आम्ही त्यांना अगदी शेअर मार्केटचं बेसिक, म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमधले आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये वेगवेगळे सेगमेंट्स जे आहेत, कॅश इंट्राडे सेगमेंट आहे, इंट्राडे ट्रेडिंग सेगमेंट आहे, फ्युचर्स अँड ऑप्शन सेगमेंट आहे, कमोडिटी आहे, तुमचं करन्सी सेगमेंट आहे, ह्या सगळ्यांचं आम्ही अगदी बेसिक ABC पासूनचं नॉलेज प्रोव्हाइड करतो. आणि त्यांना प्रॅक्टिकली टर्मिनलवर, म्हणजे ट्रेड कसा टाकायचा आहे, फंडामेंटल अनालिसिस काय असतं, फंडामेंटल स्टॉक सिलेक्शन कसं असतं, का करावं, कारण की स्टॉक्स तर भरपूर आहेत इक्विटी मार्केटमध्ये. कमोडिटी मार्केट्समध्ये वेगवेगळे सेगमेंट्स आहेत, जसं एनर्जी सेगमेंट आहे, तुमचं मेटल सेगमेंट आहे, गोल्ड आणि सिल्वर आहे, कॉपर, हे सगळे वेगवेगळे सेगमेंट्स येतात. पण मग एक्झॅक्टली सिलेक्शन कसं करायचं आहे हे सगळं आम्ही त्यांना सांगून, आणि क्लायंट कुठल्या प्रकारचा आहे, कुठल्या प्रकारचा निवेशक आहे, तो लॉंग टर्म आहे की शॉर्ट टर्म आहे की तो मिड टर्म इन्व्हेस्टमेंट करू शकतो की त्याला करायचं आहे, कारण त्याचा रिस्क रेशो जो आहे, ज्याला आपण म्हणतो रिस्क टेकिंग ॲबिलिटी, ही प्रत्येकाची वेगळी असते. काही लोकांना असं असतं की अगदी फिक्स्ड रिटर्न्स सारखं, जसं आपलं बँक डिपॉझिट्स आहेत त्याप्रमाणे त्यांना रिटर्न्स हवे असतात, तर दे आर नॉट हाय रिस्क टेकर्स. मग अशा आम्ही सेगमेंटाईज करून, त्यांना बायफर्केट करून, त्यांच्या हिशोबाने त्यांना आम्ही ट्रेनिंग आणि गायडन्स पूर्णतः प्रोव्हाइड करतो. त्याच्यात ओव्हरऑल त्यांचं जे पोर्टफोलिओ स्ट्रक्चर आहे, ज्याला म्हणतात की, कारण निवेश हा एकाच इक्विटीमध्ये किंवा अगदी एकाच कमोडिटीमध्ये पूर्ण पैसे टाकलेत आणि पूर्ण इक्विटीमध्येच टाकलेत असं नसतं. तर त्या सगळ्या बाबी आम्ही त्याच्यात शिकवतो. बरं, पण मग त्याचा फायदा जो आता आपण म्हणतोय की कशा पद्धतीनं फायदा होतो, समजा कोर्स जॉईन केला आणि कोर्स जॉईन केल्यानंतर या ज्या काही सगळ्या गोष्टी तुम्ही आता म्हणताय की फ्रेशर असणार आहेत मॅक्सिमम लोक जे कोर्स जॉईन करणार, तर मग त्यांना कशा पद्धतीनं या सगळ्याचं नॉलेज तुम्ही देत असता? आताच्या घटकेला आपण जे बघत आहोत ते कोरोना व्हायरसमध्ये, तर पूर्ण मंदीचा काळ आलेला आहे. बऱ्याच लोकांचे जॉब्स गेले आहेत, नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीज डेव्हलप होत नाही आहेत, बिझनेसेस खूप जास्त त्यांना एक याचा नाही म्हटलं तरी मंदीचा मारा पडलेला आहे. तर लोकांनी इन्कम सोर्सेस शोधणं सुरू केले. आमच्याकडे बरेच लोक या काळात आलेत आणि आम्ही त्यांना जे शिकवलं, अगदी स्टुडंट्सपासून, म्हणजे अगदी 15-16 वर्षांच्या मुलांपासून ते 60-65 पर्यंतचे जे लोक आहेत, अशा लोकांना आम्ही शिकवलं. रिटायर्ड पीपल आहेत, गृहिणी आहेत, मोस्टली लेडीज आमच्याकडे शिकायला आलात. आणि त्यात आम्ही बघितलं की जसं फॉर एक्झाम्पल नव्हे, त्यांना अगदी नवीन मार्केट काय आहे, तसं अगदी बेसिक फर्स्ट स्टेप ज्याला आपण म्हणतो, पायरी पहिली चढणं, जसं आपण मंदिरात पहिली पायरी चढतो, अगदी तशापासून आम्ही त्यांना हात धरून सगळ्या गोष्टी फंडामेंटल, आणि मग त्याच्यानंतर ट्रेडिंग कसं करायचं आहे, अकाउंट, डीमॅट अकाउंट ओपनिंग कसं असतं. डीमॅट अकाउंट ओपनिंग हे 18 वर्षानंतरच्या मुलांना म्हणजे वरती करतायत आपल्याला. मग अशा लोकांना कशा प्रकारे करायचं आहे, मग गायडन्स, त्याच्यात इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजीज काय असू शकतात त्या, कारण की कसं आहे, दिस इज अ व्हेरी डीप फील्ड. ॲक्च्युली एक फार डीप फील्ड आहे, म्हणजे अगदी ड्रॉप बाय ड्रॉप शिकत गेला तुम्ही तरच तुम्हाला कळतं की तो समुद्र किती मोठा आहे. आणि त्या हिशोबाने मग आम्ही त्यांना शिकवतो. तर बऱ्याच लोकांनी स्वतःचं ट्रेडिंग सुरू केलं,
आणि त्यातनं ते इन्कम जनरेट करतात आहे, कमवतात आहे चांगल्यापैकी. बऱ्याच लोकांनी आधी लॉसेस घेतलेले होते, त्यांना एक धास्ती होती की मार्केटमध्ये एंट्री करायची की नाही करायची, कशी करायची, लॉसेस घेतलेत आम्ही, पण मग इन्कम सोर्सेस काय. तर मग अशा ह्याच्यात आम्ही त्यांना लॉसेसमधून पण बाहेर कसं यायचं विथ स्ट्रक्चर्ड पोर्टफोलिओ ज्याला आपण म्हणतो, किंवा ग्रॅज्युअल इंट्राडे ट्रेडिंग आणि लॉंग टर्म शॉर्ट टर्म ट्रेडिंगमध्ये कसं स्टेबली कसं करायचं आहे, अशा ह्याच्यातनं आम्ही त्यांना गायडन्स प्रोव्हाइड केलं आहे. नक्की. पण मॅडम आता रोजगारांच्या संधीबद्दल जर बोलायचं म्हटलं की शेअर मार्केट म्हटलं की सर्वसामान्यांच्या डोळ्यासमोर काय येतं की बाबा आपण इन्व्हेस्टमेंट करतो आणि तिथून आपल्याला फायदा मिळतो. बरोबर. पण करिअर म्हणून किंवा रोजगार म्हणून जर शेअर मार्केटचा विचार करायचा असेल तर तो कशा पद्धतीनं करता येईल? शेअर मार्केट हा अगदी तुम्ही बरोबर म्हणालात की अगदी एक उत्तम पाथ आहे पैसे कमवायचा, अगदी प्रॉफिट कमवायचा. लोकांच्या मनात असतंच की खूप जास्त प्रॉफिट येतो, रिस्कही तेवढी असते. पण करिअरच्या हिशोबाने जर का आपण बघितलं, त्यात वेगवेगळे सेगमेंट्स आहेत, म्हणजे फील्ड्स येतात त्याच्यात. जसं फॉर एक्झाम्पल आम्ही जे बेसिक कोर्सेस घेतो आहे, बेसिक कोर्सेसमध्ये एक इंट्रोडक्शन राहतं प्लस ॲडव्हान्स कोर्सेस, आणि त्यासोबत आम्ही सर्टिफिकेशन्स, आपण ज्याला NISM सर्टिफिकेशन्स आणि NCFM सर्टिफिकेशन्स आहेत. NISM इज सपोर्टेड बाय सेबी, त्याला बॅकिंग आहे सेबीचं, आणि त्याचं वेटेज खूप जास्त आहे त्या सर्टिफिकेट्सचं. हो. तर फायनान्शियल मार्केट्समध्ये काही काही ठिकाणी ते सर्टिफिकेट्स अगदी मॅन्डेटरी आहेत टू गेट द जॉब्स किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करायला सुद्धा. तर मग अशा ह्याच्यात ते ॲज अ डीलर म्हणून किंवा फायनान्शियल ॲनालिस्ट म्हणून, रिसर्च ॲनालिस्ट म्हणून, इक्विटी रिसर्च ॲनालिस्ट, पोर्टफोलिओ मॅनेजर्स, अशा ह्याच्यात ते वेगवेगळा व्यवसाय सुरू करू शकतात. त्यांना कंपनीजमध्ये जॉब मिळू शकतात. त्यानंतर ते स्वतःचं पोर्टफोलिओ मॅनेज करू शकतात किंवा स्वतःचं मॅनेज करता करता दुसऱ्यांचंही मॅनेज करू शकतात. बरं. म्हणजे अशा पद्धतीने आपण रोजगार पण, ज्याच्यात तुम्हाला इन्व्हेस्टमेंट अगदी म्हणजे झिरो आहे, बट नॉलेज अर्निंग इन्व्हेस्टमेंट इज अ मस्ट. म्हणजे तुम्हाला जितकं जास्त ज्ञान तुम्ही त्यात घेणार, जितकं जास्त शिकणार, तितकं तुम्हाला त्याच्यात रिटर्न मिळणार. तर जे जास्तीत जास्त शिकत जातील आणि त्याला इम्प्लिमेंट करतील, त्यांच्यासाठी ते लॉंग टर्ममध्ये ज्यांना राहायचं आहे त्याचं डेफिनेटली वास्ट फील्ड, तर त्याच्यात ते राहू शकतात. नक्कीच. पण आता मॅडम हे जे कोर्सेस तुम्ही घेताय, हे कोर्सेस जर जॉईन करायचे असतील, कारण बऱ्याच वेळेला असं होतं ना की कोरोनाच्या आधीची जी स्थिती होती की आपण प्रत्यक्षात या सगळ्या गोष्टी करू शकत होतो, 2 दिवसाचा का होईना, 3 दिवसाचा का होईना आपण कोर्स घेऊ शकत होतो. पण आता बऱ्याच रिस्ट्रिक्शन्स आहेत आपण सगळं या गोष्टी करायला ऑनलाईनच्या माध्यमातून, आणि ते जर जॉईन करायचं असेल तर त्यांनी आता सगळ्यांनी काय करायला पाहिजे, जे प्रेक्षक आपल्याला आता पाहत आहेत? आताच्या घटकेला कोविडच्या ह्याच्यात तर डेफिनेटली क्लासेस तर नाही सुरू आहेत. तर आम्ही सगळं काही ऑनलाईन केलेलं आहे. आता ऑनलाईन म्हटलं तर फक्त थेरॉटिकल पार्ट हा आम्ही नाही शिकवत. म्हणजे थेअरी ठीक आहे की सेबी काय आहे, नॅशनल स्टॉक एक्सचेंज काय आहे, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज काय आहे, आणि त्याचे फंडामेंटल फायनान्शियल लिगॅलिटीज काय आहेत किंवा काय सर्टिफिकेशन्स काय लागतात आहे, डेफिनेटली. पण त्या व्यतिरिक्त आम्ही प्रॅक्टिकली इंटरॅक्टिव्ह ज्याला म्हणतो लाईव्ह ट्रेनिंग सेशन्स शिकवतो मार्केटमध्ये, की त्यांना ऑनलाईनच लाईव्ह मार्केट ट्रेडिंग कसं करतात, त्याच्या स्ट्रॅटेजीज कशा असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला म्हटलं की इक्विटी कॅशमध्ये करायचं आहे, पण इक्विटी कॅशमध्ये मला सौदा कसा टाकायचा आहे, बरोबर, तिथे स्टॉप लॉस कसा लावायचा आहे, टार्गेट कुठे ठेवायचं आहे, हे आम्ही प्रॅक्टिकल ट्रेनिंग्समध्ये, लाईव्ह ट्रेनिंग्समध्ये शिकवतो, विच इज अ मस्ट. तर हा एक असा ट्रेनिंग कोर्स आहे ज्याचा तुम्हाला थेरॉटिकल प्लस चार्टच्या थ्रू, ज्याला आपण टेक्निकल ॲनालिसिस म्हणतो, तर टेक्निकल ॲनालिसिस आणि स्ट्रॅटेजीज, पण फक्त चार्ट बघून तुम्हाला ट्रेडिंग नाही येऊ शकत. तर त्या आणि त्याच्या वेगवेगळ्या ज्या स्ट्रॅटेजीज आहेत की मार्केटच्या जो चढ उतार आहे त्याच्यात तुमचं अकाउंट किंवा तुमचं पोर्टफोलिओ कसं मॅनेज करायचं आहे, यात आम्ही ओव्हरऑल गायडन्स प्रोव्हाइड करतो. नक्की. पण आता याच्यामध्ये एक आणखीन प्रश्न असतो की पैसे आहेत समजा एखाद्या व्यक्तीकडे आणि त्याला ते गुंतवायचे, बरोबर, तर बऱ्याच वेळेला असं होतं ना की काही जण म्हणतात की मंदीमध्ये पैसे गुंतवावे, काही जण म्हणतात की नाही मंदीमध्ये पैसे गुंतवले तर प्रॉफिट नाही होणार, लॉस होईल, काही जण म्हणतात की नाही हाय स्टेजला असेल तेव्हा गुंतवलं तर जास्त प्रॉफिट मिळेल. म्हणजे हे काही समज गैरसमज आपण म्हणू शकतो. पण योग्य वेळ जर म्हटली आपण गुंतवणुकीची, तर ती काय, कोणती सांगता येईल आपल्याला? मार्केट बघा अगदी 100 पॉईंट्स पासून आज 40,000 पॉईंटच्या वरती गेला आहे जर आपण सेन्सेक्स बघितला तर. पण तो जाताना गेल्या इतक्या वर्षांमध्ये, 100 वर्षात, तो वरती खालती चढ उतार करतच गेलेला आहे. आणि आपण जसं म्हटलं की मंदीची वेळ आणि वर जायची वेळ, ज्याला आपण बेअर आणि बुलिश मार्केट म्हणतो, बरोबर. तर
कसं असतं मार्केटमध्ये की जे लोक इन्व्हेस्टर्स असतात की ज्यांना वेगवेगळ्या प्रकारचे इन्व्हेस्टर्स असतात, बरोबर. फॉर एक्झाम्पल काही लोक ज्यांना शेअर्स घ्यायचे आहेत आणि 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष, काही लोक 10 वर्ष 25 वर्षही ठेवतात. तर दिस इज अ लॉंग टर्म इन्व्हेस्टर ज्याला आपण म्हणतो, की जो अगदी लॉंग टर्म त्यातला त्यात डिव्हिडंड येतो, प्रॉफिट येतो. तर अशा ह्याच्यातनं ते पैसा कमवतात, ते घेऊन ठेवतात. फॉर एक्झाम्पल रिलायन्सचे शेअर्स आहेत, स्टेट बँकेचे शेअर्स आहेत. पण ऍक्च्युली कसं आहे, मार्केट वर असो की खाली असो, त्यात आपला जो कुठला स्टॉक निवडायचा आहे, फक्त न्यूज बेस्ड स्टॉक नको आहे तो. बरोबर. चार्ट वाईज म्हणजे टेक्निकली पण तो चार्ट काय परफॉर्म करतो आहे. म्हणजे एखादी न्यूज आली आणि एखादा स्टॉक शूट केला आणि तो शूट केलेल्या स्टॉकमध्ये जेव्हा तुम्ही त्या रॅलीमध्ये एंट्री करता, बरेचसे असे असतात जे इन्व्हेस्टर्स असतात त्यांना लॉसेस होतात. तर दॅट इज नॉट द राईट थिंग. आता 5,000 इक्विटी स्टॉक्स आहेत, तर 5,000 मधले कुठले स्टॉक्स घ्यायला हवे, तर ते कशा प्रकारचे घ्यायचे आहेत, ते कुठे, कारण त्यांचं फंडामेंटल अनालिसिस ज्याला आपण म्हणतोय, कारण त्यांचा जे ओव्हरऑल परफॉर्मन्स असतो तो त्यांच्या प्रोडक्ट्स बेस्डवर असतो, त्यांचं प्रोडक्ट आणि बिझनेसेसवरती. तर मग अशा ह्याच्यात तुम्ही ते घेऊन ठेवले ते स्टॉक्स, जेव्हा त्यांच्यात एक ट्रेंड येतो तर आम्ही त्याला सजेस्ट करतो की जेव्हा हा ट्रेंड ब्रेक करतो टेक्निकल्समध्ये, मग तशा ह्याच्यात आपण एंट्री करावी. जे स्टॉक्स अगदी कन्सॉलिडेशनमध्ये किंवा मंदीच्या ह्याच्यात असतात, ते कळतं आपल्याला की 1 वर्ष 2 वर्ष 6 महिने किती फ्रेम झालेला आहे, इंटरनली काय सुरू आहे, पुढे काय होऊ शकतं, अशा स्टॉक्समध्ये आम्ही सजेस्ट नाही करत. आणि इंट्राडे ट्रेडिंग जर का म्हणाल तर मार्केट वरती जाताना सुद्धा आपण एखादा शेअर बाय करू शकतो. आणि बाय करताना मग तो वरती गेल्यावरती, फॉर एक्झाम्पल आपण एक 500 रुपयाचा शेअर घेतला आहे, 500 रुपयाचा शेअर जर 1-2 दिवसात इंट्राडे ट्रेडिंगमध्ये जर एकाच दिवशी त्याच दिवशी 20 रुपये 50 रुपये वर गेला तर त्याचं आपण सेलिंग करू शकतो. हा झाला तेव्हाचा पार्ट जेव्हा मार्केट वर जात आहे. पण जेव्हा मार्केट पडतं, जनरली लोक म्हणतात की पडलं म्हणजे मार्केटमध्ये लॉसेसच होतात, असं नाहीये. कारण पडत्या मार्केटमध्ये एक ऑप्शन आहे ज्याच्यात आपण विकत न घेता पहिले सेलिंग करू शकतो. हो, तर सेलिंग करून जेव्हा मार्केट खाली येतं त्यावेळेला आपण तिथे बाईंग करू शकतो. आणि असं असतं की जनरली मार्केट चढताना जर आपण चढाव चढतो कुठला पण, तर गाडी पण आपण जेव्हा चढतो तेव्हा तिला वेळ लागतो, पण उतार जेव्हा येतो तेव्हा त्याला जास्त वेळ लागत नाही, तो फास्ट फॉल असतो. सो यू आर अर्निंग मोर इन द फॉल. तर मग सेलिंग प्रोपोजिशन जेव्हा तुम्ही बरोबर घेत आहात आणि जेव्हा तो खाली येतो, तर इट इज ऑलमोस्ट जेव्हा चढत्या मार्केटमध्ये तुम्हाला 50-60 रुपयाचं प्रॉफिट येत असेल तर तिथे मे बी तिथे 100 रुपयाचं येतं आणि ते तिथे तुम्ही प्रॉफिट बुकिंग करता. तर या सगळ्या ज्या ऑप्शन्स आहेत ज्याला आपण फ्युचर्स मार्केट म्हणतो, फ्युचर्समध्ये ही ऑप्शन्समध्ये डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये याचे वेगवेगळे ऑप्शन्स हे अवेलेबल आहे, ज्याच्यात तुम्ही सेलिंग पहिले करून मग बाईंग प्रॉफिट बुकिंग करू शकता. निश्चितपणे खूप छान असं मार्गदर्शन आणि छोट्या छोट्या गोष्टी. खरं तर शेअर मार्केट आणि शेअर मार्केटची ही जी सगळी सिस्टम आहे त्याच्याबद्दल अनेक वेळेला ते आपलं काम नाही किंवा आपल्याला ते प्रॉफिट होईल की नाही, कारण थेट पैशांशी, जसं मॅडम मगाशी म्हणाल्या, पैशांशी कनेक्ट असल्यामुळं अनेक वेळेला ती एक भीती मनामध्ये असते. आणि ही जर भीती दूर करायची असेल तर निश्चितपणानं मार्गदर्शन आवश्यक असतं, कोर्स करणं आवश्यक असतं, त्यासाठीचा अभ्यास करणं आवश्यक असतं. आणि श्रुती मॅडम गेल्या अनेक वर्षांपासून या सगळ्या गोष्टी करतायत. तुम्हाला जर हे मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही निश्चितपणानं आत्ता TV स्क्रीनवर जो त्यांचा नंबर सुरू आहे त्यावरती संपर्क करू शकता. शेअर मार्केट रोजगाराची संधी या विषयावरती आपण चर्चा करतोय आणि श्रुती सराफ मॅडम आपल्याला मार्गदर्शन करतात. मॅडम, आत्ता थोडासा वेगळा प्रश्न स्त्रियांकरता, की आत्ता ज्या स्त्रिया आहेत, अनेक स्त्रियांच्या या काळात नोकऱ्या गेल्या आहेत आणि अनेक स्त्रिया वेगळ्या नोकरीचा विचार करतायत किंवा रोजगाराचं काहीतरी नवीन आपल्याला काहीतरी मिळावं आणि अर्निंग सोर्स जे कुटुंबासाठी त्यांना अपेक्षित असतं ते मिळावं याकरता प्रयत्न करतायत. ही स्पेशली स्त्रियांकरता म्हणून तुम्ही काही वेगळं ट्रेनिंग कोर्स किंवा असं काही वेगळा विचार करताय का? हो, नक्कीच. खूपच चांगला प्रश्न विचारला तुम्ही, कारण तो काळाची गरज आहे असं म्हणू शकतो आपण. आणि प्रॅक्टिकली आणि आम्ही मनीप्लायमध्ये जे आहे आमचे वेगळे कोर्सेस आम्ही चालवतो किंवा वेगळे सेगमेंट्स टायमिंग्स चालवतो, स्पेशल बॅचेस फॉर लेडीज. कारण प्रत्येक वेळेला राऊंड द क्लॉक त्यांना जमेलच असं नसतं. वीकेंड जेव्हा जिथे माणसं फ्री असतात तिथे बायका नसतात, त्या पॅक असतात फॅमिली याच्यात, तर नाही आम्ही त्याच्यात चालवतो. जसं बऱ्याच आमच्याकडे एन्क्वायरीज आल्यात, लोकांचे जॉब्स पहिले पर्टिक्युलरली लेडीजचे जॉब्स केलेत आणि त्यांच्या ज्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत तर त्याच्यात तर काही कमी पडले, काहीच हे झाले नाही, उलट भरच आहे. तर बऱ्याच लेडीजनी इंटरेस्ट घेऊन शिकवायचं एक हे दाखवलं आम्हाला की आम्हाला शिकायचं आहे स्टॉक मार्केट काय आहे. जरी त्यांचं बॅकग्राऊंड हे फायनान्शियल बॅकग्राऊंड नव्हतं, म्हणजे कोणी टीचिंग फील्डच्या राहिल्या आहेत, कोणी आर्ट फील्डच्या राहिल्या आहेत, IT फील्डच्या लेडीज राहिल्या आहेत,
तर अशा लेडीजनी आमच्याकडे येऊन अगदी बेसिकपासून स्टॉक मार्केट शिकणं सुरू केलं इंट्राडे, ज्याला आम्ही अगेन म्हणतो की इंट्राडे ट्रेडिंग काय असतं, कारण दॅट इज अ डेली इन्कम सोर्स. त्याच्यात इन्व्हेस्टमेंट इज झिरो, फक्त त्यांचं एक बेसिक इन्व्हेस्टमेंट लागतं आणि ते बेसिक इन्व्हेस्टमेंट हाताळायचं कसं आणि त्यातनं प्रॉफिट घरच्या घरी बसल्या बसल्या कसं अर्न करायचं आहे. आणि ते सुद्धा असं नाही की त्यांना 8-10 तास की अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत बसायचं आहे. नाही, तुम्हाला एक स्पेसिफिक वेमध्ये ट्रेड कधी कसा घ्यायचा आहे आणि तो ट्रेड एक्झिट झाला, तुमचं टार्गेट अचीव्ह झालं की तुम्हाला त्याच्यातनं तुम्ही काम बंद करून घ्यायचं आहे. तर घरी बसलं असं मे बी होऊ शकतं 1 तास 2 तास किंवा 3 तासात किंवा 5 तास, एक ज्याप्रमाणे पण त्यांना इक्विटी मार्केटमध्ये करायचं की कमोडिटीमध्ये, तर त्या हिशोबाने त्या ट्रेडिंग करून अर्न करतात. आणि त्यांना एक आम्ही हँड सपोर्ट पण देतो, आम्ही सगळ्याच याला सपोर्ट पण देतो, जिथे फक्त क्लासेस घेतल्यानंतर एंड नाही होत तिथे. दिस इज अ लाईफ लॉंग सपोर्ट दॅट वी आर प्रोव्हाइडिंग. म्हणजे कोणाला कधी पण लाईफमध्ये प्रॉब्लेम आला ट्रेनिंगमध्ये किंवा ट्रेडिंगमध्ये आला ऍक्च्युली, तर ते आम्हाला कॉल करून विचारतात, आम्ही त्यांना लाईफ ट्रेडिंग सपोर्ट देतो त्याचं प्रॅक्टिकली. अनेक वेळेला अजून एक प्रश्न येतो मॅडम की ह्याच्यामध्ये जे इंटरेस्टेड लोक आहेत, आता काही जणांचं शिक्षण नसतं, जसं तुम्ही आता म्हटलात की फॅकल्टीचा विषय असतो, शिक्षण नसतं अनेकांचं, 10वी नापास असतील, 12वी नापास असतील, 15वी नापास असतील, किंवा अनेक वेळेला असं होतं की वय जास्त आहे, 40-50 चालू आहे आणि आता वाटतंय की इन्व्हेस्टमेंट करावी. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, या ज्या सगळ्या फॅक्ट्स आहेत, या कुठे मॅटर करतात का ट्रेनिंग जॉईन करायचं असेल तर किंवा कोर्स करण्यासाठी? बरोबर. नाही, एज फॅक्टर काही तिथे नाहीच, त्याला लिमिटेशन असं नाही आहे. अगदी 15-16 वर्षांपासूनची मुलं हे शिकवू शकतात. हो, ते त्यांना मार्गदर्शन आपण प्रोव्हाइड करतो. ते 60-70 असेही लोक राहिले आहेत. इनफॅक्ट 60तले 70तले जे लोक आहेत ते जास्त एक्सपिरियन्स लोक आहेत. बरोबर. तर त्यांना इन्व्हेस्टमेंटचा भाग हा कसा हाताळायचा, कारण की जी यंग जनरेशन आहे ती थोडीशी हाताळताना अग्रेसिव्हली करते, पण जे मॅच्युअर्ड लोक आहेत, रिटायर्ड लोक आहेत, ते फार अग्रेसिव्हली न करता विचारपूर्वक पेशन्स घेऊन करतात. तर वी हॅव डिफरंट एंटिटीज आणि त्या सगळ्यांच्या डिफरंट सायकोलॉजिकल वेमध्ये ते ट्रीट करतात त्या सेम पोर्टफोलिओजला. नाही, तर त्यांना अगदी तसं बेसिक्सपासून, जसं आम्ही म्हटलं की नवीन मुलं आहेत तर त्यांना सेंटिमेंटल सायकोलॉजिकली पण मार्केट कसं हाताळायचं, कारण फिअर फॅक्टर आहे, भीती. मग ग्रीड फॅक्टर असतो, अरे वरती जातो आहे, प्रॉफिट. तर मग प्रॉफिट्समध्ये पण प्रॉफिट बुकिंग कसं टप्प्याटप्प्याने करायचं आहे ते. म्हणजे जर का लॉस आपण खात आहोत, जर का लॉसमध्ये येणार असो तर ते वन गो एक्झिट असतं. तिथे तुम्हाला थांबायचा विचार, ब्रेक लावायचाच आहे आता कारला. तुम्ही ड्राईव्ह करता, समोर एकदम कुठली तर व्हेकल तर तुम्हाला ब्रेक लावणारच ना, तर टप्प्याने ब्रेक नाही लावणार. पण जेव्हा आपण ऍक्सेलरेट करतो किंवा स्पीड करतो, गिअर्स चेंज करतो, ते आपण टप्प्याने करतो. तर द सेम वे इज विथ प्रॉफिट बुकिंग ऑल्सो. तर या सगळ्या गोष्टी त्यांच्या अगदी म्हणजे 10वी पास झालेले, नापास जरी झालेले लोक आहेत, त्यांचं बॅकग्राऊंड फायनान्शियल मार्केट नाही आहे, असे लोक सुद्धा अगदी इझी वे मध्ये मार्केट्स कसं आहे, इन्व्हेस्टमेंट कसं करायचं आणि हळूहळू ते शिकतात. हा असं नाही आहे की एका दिवसातच सगळं काही शिकणं होणार आहे. आणि म्हणूनच आम्ही जो कोर्सवर भर दिलेला आहे तो लॉंग रन मधला ऑनलाईन कोर्स आहे. काही तासांचा, म्हणजे 1 महिना 1.5 महिना, 20 तासांचा, 40 तासांचा असा वेगवेगळा कोर्स ठेवून त्याच्यावर आम्ही जास्त भर दिलेला आहे. आणि त्याच्यानंतर हँड होल्डिंग, ज्याला आपण प्रॅक्टिकल ट्रेनिंग म्हणतो. कारण पुस्तक वाचणं आणि मी थेरॉटिकल एखादी गोष्ट शिकवणं आणि शिकणं त्याच्यात खूप फरक असतो, ते प्रॅक्टिकली करताना. आणि ते पण पैशांची निगडीत गोष्ट असली म्हटली की ती जास्त संवेदनशील होते. तर त्यामुळे आम्ही ते लाईफ ट्रेनिंग सपोर्ट हा प्रोव्हाइड करतो त्यांना. बरं, आता मॅडम थोडासा वेगळा प्रश्न, कारण कोर्स जसं तुम्ही म्हणताय की तुम्ही कोर्स घेता किंवा तुम्ही ऑनलाईन प्रशिक्षण घेता. बरोबर. आता मार्केटचा जर आपण विचार केला तर आज खूप सारे कोर्सेस अवेलेबल आहेत. मला थोडंसं वेगळं असं विचारायचं आहे की मला जर एखादा कोर्स जॉईन करायचा असेल शेअर मार्केट संदर्भातला, तर मी त्या ठिकाणी काय पाहिलं पाहिजे, त्या कोर्समधल्या कुठल्या वैशिष्ट्यांकडे मी लक्ष दिलं पाहिजे किंवा काय गोष्ट तिथे पाहिली पाहिजे जेणेकरून मला खात्री होईल की हा विश्वसनीय कोर्स आहे आणि मी हा जॉईन करू शकतो. त्या संदर्भात काय सांगाल? चालेल, एक छोटंसं उदाहरण द्यायला बघेल मी. जेव्हा आपण ड्रायव्हिंग शिकतो, बरोबर, वेदर इट्स अ 2 व्हीलर ड्रायव्हिंग और 4 व्हीलर पर्टिक्युलरली, वेगवेगळ्या ड्रायव्हिंग स्कूल्स असतात. तुम्ही कुठेही जाऊ शकता, असातला भाग नाही आहे. तो तुमच्या याच्यावर असतं, तुमचं बजेट आणि हे ते. पण प्रॅक्टिकल ट्रेनिंग कोण प्रोव्हाइड करते याच्यावर भर देणं फार आवश्यक आहे. कारण त्याच्यात असं आहे की तुम्हाला
फॉर एक्झाम्पल गाडी कशी आहे यापासून जो शिकवतो की इंजिन कसं आहे, ती गाडी फेल पडली तर तुम्ही कशी मॅनेज करणार, हायवेवरच फेल पडली तुम्ही कशी मॅनेज करणार, बरोबर. ती जर तुम्हाला हायवेवर चालवायची आहे तर कशी चालवायची आहे, राईट. आणि प्रॅक्टिकल म्हणजे तुम्हाला ट्रॅफिकमधनं जेव्हा चालवायची ते कशी प्रॅक्टिकली चालवायची आहे, हे तुम्ही थेरॉटिकली शिकून नाही होणार आहे. तर द सेम वे इज विथ एनी ऑफ द कोर्सेस, नॉट जस्ट स्टॉक मार्केट कोर्सेस असं म्हणेल मी, शेअर मार्केटमध्ये पण. कारण शेअर मार्केटमध्ये तुम्ही स्वतःचा पैसा हा डायरेक्ट इन्व्हेस्ट करत आहात, बरोबर. मग त्याच्यात असं आहे की तुम्हाला जेव्हा तुम्ही शिकत आहात तर त्याच्यावर भर जास्तीत जास्त तुम्हाला प्रॅक्टिकल ट्रेनिंग ज्याला आपण म्हणतो, की मी हा पैसा टाकल्यानंतर तो प्लस कसा होणार, ठीक आहे, मायनस जरी मी झालो, कारण लॉसेस हे होणं स्वाभाविक आहे, ते होणारच. मग लॉसेस जर होत आहेत तर मला एक्झिट कुठे करायचं आहे, मग मी शॉर्ट टर्म ट्रेडर असेल, मी मीडियम टर्म ट्रेडर असेल किंवा मी लॉंग टर्म ट्रेडर असणार, बरोबर. पण बऱ्याचदा मग त्या ठिकाणी स्ट्रॅटेजीज कशा हव्या, तर अशा जेव्हा गोष्टी येतात ज्याला आपण हँड होल्डिंग पण म्हणतो, कारण दिस इज अ लॉंग टर्म प्रोसेस, अगेन जे मी म्हणते की ती 8, 10, 15 दिवसांची म्हणून फक्त नाहीये. तर मग अशा वेळेस हे सगळे फॅक्टर्स बघून तुम्हाला माझ्या मते ते कोर्स चूज करायला हवं. म्हणजे फक्त ऑन पेज आणि त्यांनी काही तेवढा फायदा नाही होणार आहे. एक शेअर मार्केट तज्ञ म्हणून एक थोडासा वेगळा प्रश्न डोक्यात आला की समजा इन्व्हेस्टमेंट मला जेव्हा करायची असते, बरोबर, अनेक वेळेला मी काय विचार करतो की सेफर इन्व्हेस्टमेंट म्हणजे मग सोनं आहे, बरोबर, किंवा प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंट आहे, तिथे जास्त प्रिफरेबल असतं. पण शेअर मार्केटमध्ये म्हणजे तोच पैसा जर मी शेअर मार्केटमध्ये टाकला तर ती इन्व्हेस्टमेंट काय ह्याच्यातलं नेमकं करायला पाहिजे लोकांनी, शेअर मार्केटमध्ये टाकायला पाहिजे की हे जे एक सेफर म्हणतो आपण की सोनं वाढणारच आहे, प्रॉपर्टीचे भाव वाढतातच आपण बघतोच आहोत, तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये नेमकं तुम्ही काय सजेस्ट कराल? नक्कीच. ज्याला आपण ॲसेट्स क्लास म्हणता, तुम्ही जसं ॲसेट्स बद्दल विचारलंय, फिक्स डिपॉझिट्स झाले, मग त्याच्यानंतर प्रॉपर्टी रिअल इस्टेट झालं, किंवा मग तुमचं गोल्ड इन्व्हेस्टमेंट झालं, बरोबर. तर शेअर मार्केटमध्ये का करायचं की नाही करायचं, सगळ्यात पहिले एक, आणि मनात लोकांच्या भीतीच असते, बरोबर, आणि मराठी माणसाच्या तर जास्त असते प्रॅक्टिकली. तर तो एक स्वाभाविकचा एक हे आहे. पण वॉरेन बफे म्हणजे ही इज गुरु ऑफ इन्व्हेस्टमेंट अगदी. तर त्यांनी म्हटलं की हाय रिस्क हाय रिटर्न्स आहेत. पण हाय रिस्क म्हणजे याचा अर्थ हा नाही होत की अगदी बियॉन्ड लिमिट्स घ्यायचे आहेत. त्यानंतर त्यांनी दुसरं म्हटलंय की इफ यू आर नॉट एबल टू जनरेट पॅसिव्ह इन्कम फॉर युअर सेल्फ, तर मग तुम्ही आयुष्यात कधीच पुढे जाऊ शकणार नाहीत. तर हा एक फार महत्त्वाचा भाग आहे ज्याला आपण म्हणतो पॅसिव्ह इन्कम. आता पॅसिव्ह इन्कम म्हणजे काय असते की आपण जनरली जॉब करतो, बरोबर, किंवा व्यावसायिक पण असतो, तर तो अगदी सकाळी आपण 8 ते रात्री 9-10 विथ ट्रॅव्हलिंग विथ एव्हरीथिंग, म्हणजे सगळं प्रेशर, घर मॅनेज करून सगळं करून आपल्या आयुष्यातले रोजचे 10 ते 12 तास हे रोज त्या जॉबला आणि असे डेडिकेटेडली जातात. पण जे रिटर्न रेशो असतो त्याचा तो फार कमी आहे जर आपण प्रॅक्टिकली बघितला तर, बरोबर. ज्याला आपण म्हणतो ऍक्टिव्ह इन्कम, की आपण जर काम करणार तरच तेवढे पैसे आपल्याला मिळणार, बरोबर, त्या रेशो जे पण असतील डिसाइडेड ते. पण पॅसिव्ह इन्कम काय असतं की आपण एकदा एक इन्व्हेस्टमेंट केलं कुठल्या ह्याच्यात, एखादा बिझनेस असेल किंवा एखादा ॲसेट आहे, पण आपण जर रात्री झोपलोही असणार तर तो आपल्यासाठी पैसा जनरेट करायला हवा. द मनी शुड वर्क फॉर अस, वी शुड नॉट वर्क फॉर द मनी, हे वॉरेन बफेंचं म्हणणं आहे. आता शेअर मार्केटचं उदाहरण जसं आपण घेतलं, फॉर एक्झाम्पल आपण फिक्स डिपॉझिट्समध्ये करतोय, तर फिक्स डिपॉझिट्स इंडिया जो आहे, भारत आता नेगेटिव्ह इंटरेस्ट मे बी हे एक्सेप्टेबल नाही होणार आताच्या घटकेला, पण हे 10 वर्षांपूर्वीच भाकीत करण्यात आलं होतं की भारत हा नेगेटिव्ह इंटरेस्टकडे वाटचाल करतोय. म्हणजे जसं आपण फॉर एक्झाम्पल जपानमध्ये गेलो, बाहेरच्या कंट्रीजमध्ये तुम्ही तुमचं फिक्स डिपॉझिट किंवा सेव्हिंगसाठी तुम्हाला इंटरेस्ट पे करावा लागतो बँकांना. आता इंडिया आता जसं आधी 8, 9, 11% होतं, आता ते 5 ते 6% वर आलंय एफडीज वरती, जे तुम्हाला वार्षिक मिळतं रिटर्न. पण मार्केटमध्ये असं आहे की काही स्ट्रॅटेजीज यूज करून ते 5 ते 6% हे तुम्ही एका दिवसातच कमवू शकता. निश्चित. खूप छान असं मार्गदर्शन. आपण कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये आहोत. जाता जाता जे आत्ता विचार करत असतील हा कार्यक्रम बघून की आपल्याला हे सगळं करायला पाहिजे, कोर्स करायला पाहिजे, त्यांना तुम्ही काय सांगाल? त्यांना मी हेच म्हणेल की अगदी रिस्क टेकर्स व्हा, थोडीशी रिस्क घ्यावीच लागणार आहे. आणि कोविडच्या याच्यात तर ते आपल्याला नक्कीच आर्या पारवालं काम झालंच आहे. तर रिस्क घ्या, पण शिकून अगदी प्रॉपर गायडन्स घेऊन, प्रॉपर नॉलेज अक्वायर करून
मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करा. कारण इंडियातली पब्लिक जे आहे आपण त्यांनी फक्त 2 ते 2.5% लोक इंडियन्स यांनी इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे. तर भारत नक्कीच पुढच्या फ्युचर स्टॉक मार्केट्स चांगल्या प्रकारे वाटचाल करतो आहे आणि आपण त्यात अर्न करायचं आहे आणि आपली इकॉनॉमी पुढे स्ट्रॉंग पण करायची आहे. सो लर्न अँड अर्न. निश्चित खूप महत्त्वाची गोष्ट आहे लर्न अँड अर्न, आणि त्याकरता निश्चितपणानं श्रुती मॅडम तुम्हाला सगळ्यांना मदत करू शकतील, मार्गदर्शन करू शकतील, आणि निश्चितच त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही इन्व्हेस्टमेंट आणि शेअर मार्केट जर जाणून घेतलं तर मला असं वाटतं की पुढच्या क्षेत्रामध्ये शेअर मार्केट ही रोजगाराची संधीसुद्धा निश्चितपणानं तुम्हाला सगळ्यांसाठी होऊ शकते. मॅडम, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत त्यासाठी अगदी मनापासून आभार. नमस्कार सर. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची. कुठे जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.